हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण एक 10 पॅसिव्ह इन्कम आयडियाज बघूया. कशासाठी हे पॅसिव्ह इन्कम आयडियाज पाहिजेत? टू मेक मोर मनी. आता मोर मनी म्हणजे जादा पैसे कशाला पाहिजेत? प्रश्न पडेल ना? का तुम्ही म्हणाल इन्फ्लेशन रेट वाढत चाललेला आहे. एक 10 वर्षाआधी 1 लिटर दुधाला 18 रुपये किंमत होती. आज 60 रुपये झालेली आहे. ह्याला आपण म्हणतो इन्फ्लेशन. म्हणजे महाग होत. प्रत्येक गोष्ट तशीच. गहू असेल, साखर असेल, 10 वर्षापूर्वी बघा किंवा तुम्ही 20 वर्षापूर्वीचे रेट्स बघा, आजचे रेट बघा. त्यामुळे काय होणार आहे? आज आता आपण 1 कोटी रुपये आहेत म्हटला की त्याची किंमत 10 वर्षांना 50 लाख होईल. त्यामुळे काय करायला पाहिजे? वी हॅव टू ग्रो आवर अर्निंग्स. हे झाला कशासाठी पॅसिव्ह इन्कम पाहिजे म्हणून. आता पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? काही लोकांना माहीत नसेल, बऱ्याच लोकांना माहीत असेल, पण काही लोकांना माहीत नसेल पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय. आता ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय बघूया, म्हणजे आपोआप तुम्हाला पॅसिव्ह इन्कम कळते. आता नोकरी करतो आपण, आपल्याला पगार मिळते, तर ॲक्टिव्ह इन्कम. तुम्ही बिझनेस करता, काम करता, तुम्हाला पैसा मिळतो, पगार म्हणा, व्हॉटएव्हर, तो आहे ॲक्टिव्ह इन्कम. म्हणजे तुम्ही काम केला तर पैसा मिळतो. उद्या तुम्ही दुकान उघडलं नाहीत, बंद ठेवलात की तुम्हाला पैसा मिळणार नाही, तर ॲक्टिव्ह इन्कम आहे. आता पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही मिळवलेल्या वेळेला पैसा मिळवलात आणि तो पैसा असं गुंतवलात, तो पैसा तुम्हाला आणि पैसे मिळवायचं काम करून देतो. दॅट इज पॅसिव्ह इन्कम. म्हणजे पैसा तुमच्यासाठी काम करतो. सपोज FD ठेवल्या बँकेत, त्याला व्याज मिळतो, तर तुमचं पॅसिव्ह इन्कम झालं. इन द सेम वे स्टॉक मार्केटमध्ये हे सगळं पॅसिव्ह इन्कम झालं. तुम्ही घर बांधून ठेवलात, भाड्यानं दिलात, तुम्हाला दर महिन्याला भाडं येते, हे काय झालं? पॅसिव्ह इन्कम. आणि एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कधी आपण पॅसिव्ह इन्कम साठी आता मिळवायला पाहिजे, तर नंतर फ्युचरमध्ये आपल्याला आता पॅसिव्ह इन्कम मिळत जाते. आता साधा एक्झाम्पल सांगते. आपल्याकडे जे स्किल्स आहेत त्यातनंच आपण पॅसिव्ह इन्कमचं सोर्स शोधायचा. सपोज तुम्ही लेक्चरर आहात, तुम्ही उत्तम शिकवता, मग तुम्हाला गेस्ट लेक्चर्स, तुम्ही पुस्तक लिहू शकता. पुस्तकं एकदा विकलं गेलं की परत आवृत्त्यांवर आवृत्ती निघतात, तुम्हाला पैसा मिळत जातो. तुम्ही पुस्तक लिहिले एकदाच. इन द सेम टाइम तुम्ही YouTube पण चालू करता, तुम्ही गेस्ट लेक्चर देता, तेव्हा तुमचं रेकॉर्डिंग करता आणि तर YouTubeवर घालता. पॅसिव्ह इन्कम म्हणजे वेगवेगळ्या टाईपनं आपण इन्कम मिळवू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता विराट कोहलीला BCC म्हणा, ते आहेत ना, त्याच्याशिवाय जाहिरातीमधनं, वेगवेगळ्या कंपन्यांमधनं किती पैसे मिळतात. वेगवेगळे, कोणी ते एकाच इन्कमसाठी
थांबलेले नसतात. प्रत्येकाला आपले इन्कमचे सोर्सेस वेगवेगळे ते वाढवत जातात. आणि तुम्हाला एक मी सांगू, बिल गेट्स म्हणतात, टू बी बॉर्न एज पुअर इज नॉट युअर मिस्टेक, बट टू डाय एज पुअर इज युअर मिस्टेक. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात की ते तुमची काही चूक नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात की मात्र ती तुमची चूक आहे. त्यामुळे कधी आपण पैसे मिळवताना सुद्धा एकाच सोर्सवर अवलंबून राहायचं नाही. एक असू देत मेन सोर्स, त्याच्याशिवाय आपण वेगवेगळे सोर्सेस असायला पाहिजे. आणि पॅसिव्ह इन्कम पण आपण जनरेट करायला शिकायला पाहिजे. आता पॅसिव्ह इन्कम आपण कसं हे करू शकतो. एक म्हटलं, तुम्ही पैसा गुंतवू शकता. FDत असेल, शेअर मार्केटमध्ये असेल. नंतर तुम्ही घर बांधून भाड्यानं देऊ शकता, तर भाडं तुम्हाला मिळते, तर तुमचं पॅसिव्ह इन्कम झालं. तुम्ही ऑनलाईन कोर्सेस करू शकता, डिजिटल एसेट. एकदा तुम्ही कोर्स तयार करून ठेवलात की झालं, तुम्हाला तिथे फिजिकल वर्क दर वेळेला करावं लागत नाही. त्याच्याशिवाय ई बुक लिहू शकता. ई बुक लिहिलं तर पब्लिशर पण लागत नाही, काही नाहीये. आणि तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करू शकता. ॲमेझॉनवर म्हणा, काही म्हणा, आपण लिंक द्यायची आणि आपल्याला कमिशन मिळत जाते. यूट्यूब हे पण एक पॅसिव्ह इन्कमचं सोर्स आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ केला, टाकलात की तो 10 वर्ष सुद्धा लोक बघत असली तरी तुम्हाला इन्कम जनरेट होत असते. तुम्ही चांगले रायटर असाल, तुम्ही कंटेंट क्रिएट करू शकता. कंटेंट रायटर म्हणून सुद्धा तुम्ही इन्कम मिळवू शकता. आणि ब्लॉग लिहून तुम्ही ब्लॉग तयार करून त्याच्यावर सुद्धा तुम्ही पैसे मिळवू शकता. तुम्ही चांगले फोटोग्राफर आहात, मग तुम्ही चांगले फोटोज घातलेत का नाही, यूट्यूबला म्हणा, वेबसाईटला ते वापरतील आणि हे फोटोज पण खूप किमतीला विकले जातात. स्टॉक्समध्ये आपण शेअर्स घेतो, आपल्याला डिव्हिडंड मिळते, तर पण आपलं पॅसिव्ह इन्कम आहे. त्याच्याशिवाय आपण वेगवेगळे टाईपचे नेटवर्क मार्केटिंग करू शकतो. पण हे करताना का नाही, तुम्ही कंपनी वगैरे व्यवस्थितपणे चूज करायला पाहिजे. आणि ड्रॉप शिपिंग बिझनेस पण बरेच लोक करतात. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. आपली प्रॉपर्टी रेंटवर देऊन आपण इन्कम मिळवू शकतो. म्हणजे बिल्डिंगच असं नाही, कुठलीही गाडी असू देत तुमची. एकदा तुम्ही गाडी विकत घेताना पैसा आहे, मग तुम्ही ती रेंटला लावलात की तुम्हाला त्यातनं सारखं इन्कम जनरेट होत असते. आमच्या ओळखीचा एक रिक्षा ड्रायव्हर आहे बरं का, तो दिवसा रिक्षा चालवतो. नंतर त्याच्याशिवाय मिळालेले वेळेत तो व्हिडिओ एडिटिंग करतो. हे एडिटिंग वगैरे हे पण खूप चांगलं हे आहे. आणि त्याच्याशिवाय त्यानं कॅब घेतली आहे आणि ती भाड्याला लावली आहे, तर सुद्धा इन्कम त्याला जनरेट होते. पण हे सगळं करताना एक मी तुम्हाला कानमंत्र सांगते, एकदम 4 गोष्टी चालू करायच्या नाही. एक चालू करायचं तर व्यवस्थित चालायला लागलं. आता काही मला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागत नाही.
म्हटल्यावर दुसरं चालू करायचं. का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीत का नाही पैसा जास्त इन्व्हेस्ट करायला लागला नाही तरी वेळ भरपूर इन्व्हेस्ट करावा लागतो. त्यामुळे एट ए टाइम आधी एक चालू करायचं, तर व्यवस्थित चालू झाल्यावर मग दुसऱ्याला हात घालायचा. आणि एक लक्षात ठेवायचं, कॉम्पिटिशन सगळीकडे आहे. आज आता तुम्ही YouTube उघडायचं म्हटलं तरी काय कॉम्पिटिशन आहे, भरपूर कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक जण YouTube उघडतो. त्यामुळे क्राऊडमध्ये तुम्हाला उभं राहायची ताकद पाहिजे. तुमची काहीतरी स्पेशालिटी पाहिजे, तुमचं स्ट्रेंथ पाहिजे. तुम्हाला काय व्यवस्थित जमते ते तुम्ही चालू करायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला वाटत असेल पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, आपण आराम झोपलो तरी तिकडे इन्कम चालू होते. नाही, पहिल्यांदा हार्ड वर्क लागते ते तय. त्यामुळे रोड टू पॅसिव्ह इन्कम ऑल्सो स्टार्ट्स फ्रॉम हार्ड वर्क. पहिल्यांदा तुम्हाला तिथे मेहनत करावी लागते आणि नंतर व्यवस्थित चालू होते. आता कधी चालू करायचं, राईट टाइम काय? अहो, राईट टाइम आणि रॉंग टाइम असं काही नसते. तुमचे मनात आले ना आत्ताच आत्ता चालू करा. मात्र एक लक्षात ठेवा, आधी एक चालू करा, तर व्यवस्थित मार्गी लागल्यावर दुसऱ्याला हात घाला. तोपर्यंत दुसऱ्याला हात घालू नका. अच्छा, हॅव ए गुड डे.